नमस्कार मैत्रिणींनो, आपली सखीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम सोपी, झटपट आणि खूपच टेस्टी रेसिपी म्हणजे दही शिमला मिरची। ही रेसिपी खास आहे कारण कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये तयार होते। चला तर मग लगेच सुरू करूयात। सर्वात आधी आपल्याला शिमला मिरचीचे देठ आणि बिया काढून घ्यायच्या आहेत। आता या मिरच्या आपल्याला अशा प्रकारे उभ्या कापून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे मिरची कापून घेत आहे ते। याच्यासाठी शिमला मिरची एकदम फ्रेश ताजी घेतली तर याची टेस्ट आणखीनच छान येते आणि मिरची सुद्धा अशी कुरकुरीत लागते। आता माझ्या मिरच्या कापून झालेल्या आहेत। आता मी कांदा कापून घेत आहे। कांदा सुद्धा मी उभा कट करून घेत आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बारीक कापला तरी सुद्धा चालेल। अशा प्रकारे आपल्याला सर्व कांदा कापून घ्यायचा आहे आणि याच्यासाठी आपल्याला कोथिंबीर सुद्धा कापून घ्यायची आहे थोडीशी। आता आपल्याला हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। सगळ्यात आधी शिमला मिरची घेतली आहे। आता त्यामध्ये घेतला आहे कांदा। आता आपल्याला यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहेत। सगळ्यात आधी टाकूयात हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला, धने जिरे पावडर, मीठ आणि आपल्याला हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती आता मी इकडे भाजलेले शेंगदाणे आणि फुटाणे घेतलेले आहेत सालं काढून आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। आता कढईमध्ये घ्यायचं आहे तेल। तेल तापल्यावरती त्यामध्ये टाकायचे आहे मोहरी तडतडल्यावर टाकूया जिरे, बारीक कापलेला लसूण। आता लसूण सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण मसाले टाकलेली शिमला मिरची आणि कांदा टाकून घ्यायचा आहे आणि हे हलकंसं परतून घ्यायचं आहे। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। 5 मिनिट आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। एक वाफ काढायची आहे। आता हे आपण झाकण काढून पुन्हा हलवून घेऊयात। आता आपली शिमला मिरची हलकीशी शिजलेली आहे। आता यामध्ये टाकायचं आहे दही। दही टाकताना गॅस एकदम बारीक करायचा आहे, नाहीतर दही फाटलं जातं। आता हे आपल्याला हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी टाकत आहे भाजलेल्या दाण्याचा आणि फुटाण्याचा कूट। आता हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हे पुन्हा आपल्याला 5 मिनिट झाकून ठेवायचं आहे। आता 5 मिनिट झालेले आहेत। आता यावरती टाकूयात कोथिंबीर आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता आपली टेस्टी दही शिमला मिरची तयार आहे। वाह, किती छान दिसते बघा। गरम गरम चपाती किंवा भाकरी सोबत खायला एकदम परफेक्ट अशी आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट रेसिपी सोबत। तोपर्यंत खुश रहा आणि मस्त रहा।